हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज पण कुरड्यांचा घाट घातला आहे. पण रोज रोज काय मी कुरड्यांचे व्हिडिओ तुम्हाला टाकू शकत नाही. अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी दाखवते. आमच्या इथे जर पाहुण्यांना वगैरे सगळ्यांना खूप कुरड्या द्याव्या लागतात. जवळजवळ 3 ते 4 दिवस आम्ही कुरड्या करत होतो. तर अशा प्रकारे आत्ता शेवट कुरड्या झाल्या आज. तर आता इथे मी बनवत आहे. चीक खाऊन खाऊन सुद्धा इतका कंटाळा आला रोज रोज. तर आता इथे मी रव्याचं उपीट बनवित आहे. तर बघू शकता मस्त असं उपीट झालेलं आहे. चला तर इकडे आता दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आमचा भैया पोळी गरम करतोय. त्याला चहा बरोबर पोळी खायची आहे. तर भैयाचं चाललंय इकडे पोळी गरम करायचं काम. मस्त तूप लावून पोळी तो गरम करतोय. त्याला तर खरं येत नाही. इकडे आता झालाय चहा. तर आता आम्ही सगळेजण चहा घेतोय. तर मुलांना चहासोबतचा चपाती खरंच खूप आवडते आणि कुणाकुणाला चहाबरोबर पोळी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता इकडे आता संध्याकाळचा चहा झालेला आहे. आता आम्ही ज्या पहिल्या दिवशीच्या कुरड्या होत्या त्या डब्यामध्ये भरल्यात. तर 2 पायलीमध्ये जवळजवळ इतक्या कुरड्या झाल्यात. मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झाल्यात. करायला खूप मेहनत लागते पण खायला वर्षभर करण्यासाठी तर करावंच लागतं. नमस्कार मैत्रिणींनो, ओम साईराम. तर आज मी तुमच्याशी काही जे बोलणार आहे ते सद्गुरू साईनाथांविषयी. साईनाथांची मी इथे साईचरित्र नावाचा ग्रंथ वाचला आहे. बघू शकता साईचरित्र. तर म्हटलं आता आपल्या यूट्यूब मैत्रिणीसुद्धा साईचरित्राविषयी सांगावं. तर साईबाबांविषयी तर सांगण्यासारखं तर बरंचसं काही आहे. पण अगदी थोड्या शब्दात मी तुम्हाला इथे सांगते की साईचरित्र, साईंची भक्ती का करावी. तर सद्गुरू साईनाथांची भक्ती अगदी म्हणजे कुणीही करू शकतं. अगदी गरीब श्रीमंत असे अनेक बाबांचे भक्त आहे. कुणीही बाबांची भक्ती करू शकतं. तर हे साईचरित्रांचा पण खूप म्हणजे असा खूप मोठा अनुभव बऱ्याच भक्तांना आलेला आहे. याचे एकूण 53 अध्याय आहे. साईबाबा संस्थांच्या याच्यामध्ये हे अध्याय भेटतात. तुम्ही नक्की घ्या कधी शिर्डीला गेले दर्शनाला तर. तर बाबांचा महिमा अगणित आहे आणि बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत आहे. तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू. सद्गुरू साईबाबा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की ओम साईराम लिहा.